नमस्कार. BA थर्ड इयर मुख्य विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत. आपला पेपर क्रमांक आहे 11. पेपरचं नाव आहे आरोग्य आणि आजारामध्ये पोषण व्यवस्थापन. पेपर क्रमांक 11, BA थर्ड इयर, 5वं सत्र. मुख्य विषय गृहशास्त्र ज्यांचा आहे त्यांच्यासाठी पेपर क्रमांक 11 आणि आरोग्य आणि आजारामध्ये पोषण व्यवस्थापन असं आपल्या पेपरचं नाव आहे. तुम्ही नाव लिहून घ्या, पेपर क्रमांक लिहून घ्या. तुम्ही BA प्रथम वर्षामध्ये अन्नशास्त्र हा विषय शिकलेला आहे. त्याच्याच पुढचा हा विषय आहे अन्नशास्त्र आणि फूड्स अँड न्यूट्रिशन. BA प्रथम वर्ष प्रथम सत्र हा विषय तुम्ही शिकलेला आहात. त्याच्याशीच निगडीत किंवा त्याच्याशी थोडीशी पुढची पायरी असा हा आपला मुख्य विषयाचा पेपर आहे. युनिटचं नाव आहे आरोग्य आणि पोषण. तर आरोग्य म्हणजे काय? काहीही आजार नाहीये तर ते आरोग्यदायी असेल का? नाही. तुमची शारीरिक स्थिती, तुमची मानसिक स्थिती आणि आता आजकाल तर आध्यात्मिक स्थिती ही सुद्धा त्याला जोडून आलेली आहे. जेव्हा तुमची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती पूर्ण निरोगी असेल तेव्हाच आणि रोगांचा अभाव असेल तेव्हाच त्या व्यक्तीला पूर्ण निरोगी किंवा आरोग्यपूर्ण व्यक्ती असं म्हटलं जाईल. अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटना यांनी केलेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कोविडच्या या काळामध्ये तुम्ही सारखं नाव ऐकत असाल. WHO किंवा जागतिक आरोग्य संघटना ही नावं तुम्ही सारखी ऐकत असाल. तर या जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला आरोग्याची व्याख्या देताना असं म्हटलं आहे की व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उत्कृष्ट स्थिती आणि रोगांचा अभाव म्हणजे रोग नसणे अशी जर स्थिती असेल तर आपण त्याला आरोग्यपूर्ण स्थिती असं म्हणतो. मग आता न्यूट्रिशन. आरोग्य आणि न्यूट्रिशन यांचा काय संबंध आहे? न्यूट्रिशन किंवा पोषण याचा विचार करत असताना आपल्याला पहिल्यांदा अन्नापर्यंत जावं लागतं. या सगळ्या व्याख्या आपण BA प्रथम वर्षामध्ये पाहिलेल्या आहेत. पण आता पुन्हा एकदा आपण पुन्हा त्याच्यावरून नजर फिरू, कारण आता 2 वर्षाचा काळ गेला आहे आणि कदाचित विस्मरण होऊ शकतं. अन्न म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण खातो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी खाल्ल्या जातात किंवा जे आपण खातो, जे ग्रहण करतो त्याला आपण अन्न असं म्हणतो. मग आहार म्हणजे काय? आता मगाशी म्हणालेली गोष्ट आता इथे येते की सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण ग्रहण करतो, सेवन करतो किंवा खातो किंवा पितो त्या सगळ्या गोष्टी आहार या सदरामध्ये मोडतात. त्याला आपण आहार असं म्हटलं जातं. मग व्यक्तीचा दैनंदिन आहार म्हणजे काय? तुम्ही सकाळी उठल्यापासून आठवा काय काय करत असाल. सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोणी चहा घेत असेल, कोणी दूध, कोणी ब्लॅक टी, कोणी गरम पाणी, कोणी लिंबू पाणी, कोणी लिंबू मध पाणी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करत असाल? त्यानंतर तुम्ही जेवण करत असाल. साहजिक आहे. जेवणामध्ये तुम्ही काय काय घेत असाल? प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी खात असेल. कोणी भाकरी खात असेल, कोणी चपाती खात असेल, कोणी पालेभाजी खात असेल, कोणी अजून चाट खात असेल किंवा अजून कोणी उपवासाचे काही पदार्थ खाऊ शकत असेल. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती ज्या आहेत खाण्याच्या त्याही पुन्हा एक वेगळाच भाग आहे. तर अशा रीतीने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्याही गोष्टी आपण खातो त्या सगळ्यांना आपण आहार असं म्हणतो. त्यानंतर आपण असं बघूया की आपण व्याख्येपर्यंत आलो होतो की नेमकी आहाराची व्याख्या काय आणि पोषणाची व्याख्या काय. पोषण म्हणजे काय? ज्याने आपल्या शरीराचं भरण पोषण होतं त्याला आपण पोषण म्हणूया. भरण पोषण म्हणजे काय? आपण अन्न खातो, अन्न आपलं शरीर पचवतं,
पचल्यानंतर न पचलेला भाग बाहेर टाकला जातो आणि जो पचलेला भाग आहे त्याचं रूपांतरण रक्तामध्ये होतं, काही पेशींमध्ये होतं, काही मसल्समध्ये होतं आणि काही रक्तामध्ये होतं. अशा रीतीने मग खाल्लेलं अन्न जातं कुठं, तर त्याचा शरीराला उपयोग होतो, शरीराच्या पोषणासाठी उपयोग होतो, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो आणि न पचलेलं अन्न जे आहे ते बाहेर टाकलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पोषणाचा विचार करता तेव्हा तुम्हाला अन्नाचा विचार करावा लागतो, तेव्हा तुम्हाला आहाराचा विचार करावा लागतो, तेव्हा तुम्हाला त्या आहारामध्ये किंवा त्या अन्नामध्ये कुठले कुठले पोषक द्रव्य असले पाहिजेत त्याचाही तुम्हाला विचार करावा लागतो. मग पोषक द्रव्य कुठली कुठली किंवा कोणती कोणती पोषक द्रव्य तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जी प्राथमिक पोषक तत्व आपण म्हणतो ती आहेत कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ. त्याच्यानंतर क्रमांक कशाचा लागेल तर खनिज क्षार, जीवनसत्वे, पाणी आणि तंतुमय पदार्थ. हा पुन्हा एक वेगळा पोषक तत्वांचा गट आहे. मग हे सगळे पोषक द्रव्य मिळून आपला एका दिवसाचा आहार बनतो. प्रत्येकाच्या आहारामध्ये आपण आता ज्या पोषक तत्वांचा उल्लेख केला ती सगळी पोषक तत्व कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. प्रथिने काय करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पेशी निर्मितीचं कार्य करतात, शरीरातल्या स्नायूंना बळकटी देतात, एखादा आजार जर आला तर त्याला थोपवायचं काम करतात. हे प्रथिनांचं काम आहे. कर्बोदके काय करतात, कर्बोदके आपल्या शरीराला उष्मांक देतात. स्निग्ध पदार्थ काय करतात, स्निग्ध पदार्थ वंगणाचं कार्य करतात. आपले महत्वाचे जे अवयव आहेत त्याला स्निग्धांच्या आवरणामध्ये लपेटून ठेवणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे महत्वाचं काम स्निग्ध पदार्थ करतात. त्याच्यानंतर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून 9 किलो कॅलरी इतका मोठ्या प्रमाणामध्ये उष्मांक मिळतात. अर्थात अतिरिक्त स्निग्ध पदार्थ पुन्हा कोलेस्टेरॉल मध्ये कन्व्हर्ट होतो आणि हार्ट अटॅकचा धोका येऊ शकतो. हा पुन्हा अजून वेगळा विषय आहे. पण आपण आता इथे बोलत आहोत तो पोषक तत्वांबद्दल. तर या पद्धतीने आरोग्य आणि पोषण एकमेकांवर निगडीत कसं. तुम्ही आरोग्यदायी आहार घ्या, तुमचं पोषण चांगलं होईल, तुम्ही निरोगी राहाल, तुम्ही आरोग्य संपन्न व्हाल, तुम्ही दीर्घायुष्य व्हाल, तुम्ही आजारांपासून तुमचा बचाव होईल. आणि मग सध्याच्या काळामध्ये तुम्हाला माहितीये कोविड काळ चालू आहे आणि याच्यामध्ये काय आहे नेमकं, रोगप्रतिकारक शक्ती, निर्जंतुकीकरण, हळद आहे, मिरे आहे, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत की ज्यांचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये खूप मोठं काम आहे आणि अशा रीतीने आरोग्य प्रदान करण्यामध्ये पण त्यांचा मोठा हातभार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण व्याख्येपर्यंत आलो होतो की नेमकी आरोग्याची व्याख्या काय आणि पोषणाची व्याख्या काय. त्यानंतर मग आता आपल्याला असं पण म्हणता येईल की आरोग्य आणि आहार, चांगला आहार आणि चांगलं आरोग्य ह्या खरं म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही चांगला आहार घ्या, आरोग्यपूर्ण राहा, तुम्हाला आरोग्य प्रदान होणारच आहे. तुम्ही चांगला आहार घेतला नाही, निकृष्ट दर्जाचा आहार घेतला, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या आजारांना बळी पडावं लागेल आणि तुमचं आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकतं. तुम्ही आजारी होऊ शकाल. आजारी झाला तुम्ही की तुम्हाला पोषक तत्वांची जास्त गरज असते आणि जेव्हा तुम्ही आजारी होता तेव्हा तुम्हाला खावंसच वाटत नाही. म्हणजे आजारपणाचा वेगळा पोषक तत्वांचा भार, औषधांचा भडीमार आणि खालावलेली तब्येत आणि बरं जरी झालं तरी पुन्हा जो काळ आहे तो पुन्हा भरून काढणं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या वयाच्या इतर मुला मुलींपेक्षा अजून थोडंसं मागच्या पायरीवर येता. म्हणजे तुमचा झालेला नाश भरून काढत काढत तुम्हाला त्या मुलांबरोबर येण्यासाठी अतिरिक्त पोषणाची गरज असते आणि ती पुरवली जाणं हे महत्वाची गोष्ट आहे. तर अशा रीतीने आरोग्य आणि पोषण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. निकृष्ट दर्जाचा आहार घ्या किंवा पोषक तत्वांचा अभाव असलेला आजार घ्या आणि तुम्हाला पोषक तत्वांच्या कमतरतेच्या आजारांना बळी पडावं लागेल. जसं की व्हिटॅमिन सी कमी असेल तुम्हाला स्कर्वी होईल, बी कॉम्प्लेक्सेस कमी असतील पचनशक्ती होणार